नमस्कार मंडळी, तुमचं सर्वांचं स्वागत आहे नेहाज किचनमध्ये। तर आज आपण बनवणार आहोत भरलेल्या वांग्याची भाजी। तर चला बघूयात। भरलेलं वांग बनवण्यासाठी लागणारे साहित्य: लसूण, खोबरं, अद्रक, जिरे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर। हे सर्व साहित्य आता आपण मिक्सरला बारीक करून घेऊयात। आता आपण इथे 1.5 ग्लास पाणी घेऊयात व त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकूयात व त्या पाण्यामध्ये आपण अशा प्रकारे वांगे कापून टाकूयात। वांग्याच्या भाजीसाठी लागणारे मसाले: 4 चमचे शेंगदाण्याचे कूट, 2 चमचे तेल, 1 चमचा हळद, मीठ, वाटलेला मसाला, घरगुती मसाला 2 चमचा, चिकन मसाला 1 चमचा। तर चला मग आता हे सर्व मसाले ॲड करूयात। हे सर्व मसाले ॲड करून झाल्यानंतर त्यांना मिक्स करताना आपण त्याच्यामध्ये थोडे थोडे तेल ॲड करूयात। तयार झालेला मसाला आता वांग्यांमध्ये भरून घेऊयात। तर आता तुम्ही बघू शकता इथे वांग्यांमध्ये मसाला भरून तयार झालेला आहे। तर आता आपण भाजी बनवायला सुरुवात करूयात। कढईमध्ये 4 चमचे तेल टाकूया। तेल गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण जिरे ॲड करूयात व तेलामध्ये आपण आता इथे भरलेले वांगे टाकूयात। व त्यांना छान परतूया। वांगे छान परतल्यानंतर त्याच्यामध्ये आपण राहिलेला मसाला ॲड करूयात व त्याला मिक्स करून घेऊयात। वांगे छान प्रकारे मिक्स झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण 1 ग्लास पाणी ॲड करूया।
भाजीला उकळी आल्यानंतर त्याच्यामध्ये आपण बारीक चिरलेली कोथिंबीर ॲड करूया. व गॅस बारीक करून 15 मिनिटासाठी झाकण ठेवून देऊयात. इथे तुम्ही बघू शकता की भाजीला किती छान असा रंग आलेला आहे व मसाला देखील भाजीतला छान प्रकारे असा शिजलेला आहे. झटपट अशी होणारी रेसिपी आहे. तुम्ही ही नक्की ट्राय करा. तुम्हालाही नक्की आवडेल आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.